मित्रांनो नमस्कार, स्वागत करतो आपल्या शिवसुंदर ॲग्रो फार्ममध्ये। मित्रांनो, आज आपण मुक्त संचारविषयी माहिती घेणार आहोत। मुक्त संचार करताना आपल्या कंपाऊंडमध्ये कुठकोणते झाडे पाहिजे आणि झाडांची लागवड वगैरे कशी करायला पाहिजे, जेणेकरून आपलं पक्ष्यांचं पण संरक्षण होतं आणि सावली वगैरे भरपूर भेटते पक्ष्यांना आणि खाद्य खर्चही वाचतो। त्याच्यामुळे आपण बघूया आता। मित्रांनो, 1 नंबरचं झाड आहे रामफळ। रामफळचं लागवड ही खाद्य खर्चासाठी पण होऊ शकते, जेणेकरून आपले जे फळ येतं झाडाला, ते झाडाचं फळ पक्षी खाऊ शकतो। आणि रामफळचं जे सावली आहे ते एकदम घनदाट राहते, त्याच्यामुळे पक्ष्यांना सावली चांगल्या प्रमाणात राहते। जवळजवळ रामफळाला जर पाणी आपण रेग्युलर दिलं तर त्याचे पानझडी होत नाही आणि त्याच्यामुळे सावली आपल्या शेडमध्ये कायमी राहत असते। हे जे झाड आहे हे आपल्याकडं दुय्यम फायदा देतं। एक तर आपण त्याची फळे पण विकू शकतो आणि आपल्या पक्ष्यांना पण खायला होतं। हे झाड जवळजवळ 25 ते 30 वर्ष जगतं, म्हणून अशा झाडांची लागवड आपण करायलाच पाहिजे। आता दुसऱ्या नंबरला आपलं झाड आहे ते बदामाचं झाड आहे। मित्रांनो, बदामाचं झाड पण सावलीसाठी एकदम चांगलं आहे आणि तसंच त्याचे पण फायदे आहेत। आपले जे बदाम पडतात, पिकलेले बदाम हे कोंबड्या एकदम आवडीने खातात। बघू शकता, तुम्हाला मी दाखवतो की आपल्या पक्ष्यांनी बदाम कशा रीते खाल्लेला आहे। बघू शकता मित्रांनो, हे जे बदाम आहे याचे जे वरची साल आहे ती सर्व पक्षी खाऊन जातो, एकदम आरामाने खातो। आणि फक्त जे आपण म्हणू शकतो जे बदामचा जी राहते तीच फक्त उरते, जेणेकरून पक्ष्यांना ते कडक राहते म्हणून फोडता येत नाही, पण आपण हे फोडून आपल्या पक्ष्यांना बदामी खाऊ घालत असतो। त्याच्यामुळे पण दुय्यम फायदा आहे। 3 नंबरचं झाड आहे मित्रांनो काटेरी बोर। बोरीचे पण खूप फायदे आहेत। बोरीचा पाला जो आहे तो आपला पक्षी आवडीने खात राहतो आणि बोरीच्या पाल्यामध्ये भरपूर प्रोटीन वगैरे आहेत, त्याच्यामुळे पक्ष्यांना एनर्जी वगैरे भेटते। बोरीचे फायदे पण आहेत। बोर पण याचा पण आपला दुय्यम फायदा आहे। एक आपण मार्केटमध्ये बोर विकू पण शकतो आणि आपल्या पक्ष्यांना पण बोरी कामात येते। पुढचं झाड आहे सुबाबूड। सुबाबूडचे पण खूप फायदे आहेत। बघू शकता आपल्याकडे किती प्रमाणामध्ये सुबाबूड लावले आहेत आपण। सुबाबूडचं असं राहतं, पक्षी याचा पण पाला एकदम आवडीने खातो, परत याच्यावर मुंगे वगैरे भरपूर राहतात, ते आपल्या पक्ष्यांना खाद्य होतं। आणि आपल्याकडे जर शेळ्या वगैरे असतील त्याच्यासाठी पण आपण याचा वापर करू शकतो। पुढचं झाड आहे शेवगा। शेवगाचं पण लागवड आपण करू शकतो। बरेच लोक सांगतात शेवगापासनं पक्ष्यांना एनर्जी भेटते, कॅल्शियम भेटतं, पण मित्रांनो मी तरी म्हणतो मा पक्षी काही शेवगा वगैरे खात नाही। माझा शेवगा मी लावला आहे, पण मला तर आतापर्यंत दिसलं नाही की शेवगा माझा पक्षी खातो, म्हणून खात असेल पण जवळजवळ मी तर काय पाहिला नाही। आपण आंब्याची पण लागवड आपल्या कुक्कुटपालन आपण आंब्याची लागवड आपल्या कंपाऊंडमध्ये केली आहे, जेणेकरून पुढे आपल्या भविष्यात हे मोठं झाड होऊ शकतं आणि आपल्या याचे पण फायदे हे भरपूर प्रमाणात असू शकतात। मित्रांनो, ही आहे तुती। तुती आपण रेशीम उद्योगमध्ये याचा वापर करता, याचा पण दुय्यम फायदा आहे। आपण एकतर शेळीपालनासाठी याचा उपयोग करू शकतो, कोंबड्यांना पण याच्यापासून खूप फायदा आहे। आपले बॅकबेरी जे राहतात यांना तुतीला जे फळं येतात ते आपले पक्षी एकदम भारी खातात, त्याला आंबट वगैरे असं लागतात, त्याच्यामुळे पक्षी एकदम झाडावर बसून हे खात असतात।